अमेरिकेनं दिलेली टेरिफ वाढवण्याची धमकी आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीला प्राधान्य यामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली। सेन्सेक्स 780 अंकांनी घसरला आणि निफ्टी 263 अंकांनी खाली आला। सलग 4 दिवस भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे। मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीतून शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल। डिसेंबर 2026 पर्यंत सेन्सेक्स 1 लाखाच्या आसपास असेल असाही तज्ञांचा अंदाज आहे। शेअर बाजारात आज सुरुवात घसरणीनं झाली। सुरुवातीलाच 200 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्सवर ट्रेडिंग सुरू झालं। दिवसभरात 780 अंकांची घसरण होऊन सेन्सेक्स 84,180 अंकावर आला, तर 263 अंकांनी खाली येऊन निफ्टी 25,876 वर बंद झाला। रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत। त्यातून रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% टेरिफ लादण्याचे संकेत अमेरिकेनं दिले आहेत। भारत रशियाकडून 30% तेल आयात करतो। परिणामी अमेरिकेनं रशिया विरोधातील कायदा मंजूर केला तर त्याचा फटका भारताला बसू शकतो। दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून विक्रीला प्राधान्य दिलंय, त्यामुळे आज शेअर बाजार गडगडला। पण तेजी मंदी शेअर बाजाराला नवीन नाही, त्यामुळे या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मंदी आली असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी धोका नाही। गुंतवणूकदारांनी संयम ठेवण्याची गरज आहे, असं या क्षेत्रातील तज्ञांचं मत आहे।